मत मागा येतात जेवढे राम राम करतात हात मिळत की झालं खुर्च्या भेटल्या की गेले निघून. या झगमगत्या मुंबईमध्ये या धारावीकरांचं वास्तव काय आहे? 15-15 दिवसाला मलेरिया टायफॉइड होतो. इथे येते की एवढे मोठे मोठे उंदीर आमच्या घरात डायरेक्ट घुसतात. आम्हाला जगायला नको केलंय. एवढी घाण आहे या गल्लीमध्ये. कोणच येत नाही, गटर साफ करायला येत नाही, धुरवायला येत नाही, कोणच येत नाही. मावशींचं म्हणणं आहे की कोरोना काळामध्ये आमच्या मुलांचे रोजगार गेले. मावशी या इकडे. आमच्या पोरांचे रोजगार गेले. मराठी आहेत मावशी, कित्येक वर्षांपासून ह्या परिसरात राहतात. पोरांचे रोजगार गेल्यानंतर आमची पोरं राज ठाकरेंकडे गेली, मात्र त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची मदत झाली नाही असं मावशींचं म्हणणं आहे. की सकाळची वेळ आहे, साधारण आता 10:30 पावणे 11 वाजतायत, मात्र टॉर्च लावण्याची इथे वेळ आली आहे. म्हणजे सूर्यप्रकाशच पोहोचू शकत नाही अशी स्थिती आता इथे आपल्याला दिसतीये. साधारण 10-10:30ची ही वेळ आहे. तर आम्ही मत देणार तर एक नाही मत आमच्या गल्लीचं देणार. या गटारी इतक्या तुंबलेल्या आहेत आणि त्याच्यातून इतका दुर्गंध घाण वास येतोय की अक्षरशः श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतोय. या एवढ्या घरात 7-8 जण राहतात. ॲट अ टाइम 2 माणसं सुद्धा इथून चालू शकत नाही, किंवा समोरून कोणी माणूस आला तर आपल्याला परत मागे जावं लागेल. ते नगरसेवक आल्यापासून रोडच नाही बनवला. बोललं की बनवतच नाही. ते म्हणतात आम्हाला इथून वोटिंगच नाही भेटलं. इथून भेटलं तिथंच कामं करणार काय, इकडं कामं नाही करणार. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे पक्ष बदलतात, मुद्दे बदलतात, भाषणं बदलतात, नागरिकांचे प्रश्न मात्र तसेच राहतात. आता आपण आलेलो आहोत जगातल्या, आशियातल्या सगळ्यात मोठ्या झोपडपट्टीत धारावीमध्ये. इथल्या नागरिकांचे काय प्रश्न आहेत हे आपण इथे जाणून घेणार आहोत. त्यांच्या राजकीय भूमिका काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत, कारण इथल्या विकासाचा मुद्दा आहे. धारावीच्या पुनर्विकासाचा सुद्धा मुद्दा आहे. इथे वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं सलोख्याने राहत असतात, त्यामुळे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. याचबरोबर प्रत्येक निवडणुकीमध्ये धारावी हा हॉट पॉलिटिकल मुद्दा असतो, त्यामुळे इथल्या नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांच्या काय अपेक्षा आहेत, या झगमगत्या मुंबईमध्ये या धारावीकरांचं वास्तव काय आहे हे सगळं आपण या सविस्तर या रिपोर्टमध्ये समजून घेणार आहोत. त्यासाठी हा रिपोर्ट तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता इकडे आपण बघू शकतो की छोट्या छोट्या घरांमध्ये इथे माणसं राहतात. अतिशय 10x10च्या या खोल्या असतात. इकडे आपण बघू शकतो की इथे एक छोटंसं हे घर आहे. कॅमेरा इकडे वळवून आपण बघू शकतो की 10x20ची साधारण ही खोली आहे आणि इथे 1-2 नाही तर इथे तब्बल 8 जण राहतात. इथे काका आहेत एक, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काका, किती वर्षांपासून इथे आहात? काय इथले प्रश्न आहेत? तर 50 वर्षापासून राहतो आम्ही. 50-60 वर्ष झाले आम्हाला. आमच्या वडिलांनी इकडेच आलेले, मिलमध्ये कामाला होते. तर इथून 50-60 वर्ष झाली आम्हाला इथं राहून. मग इथेच राहतात आधीपासून तुम्ही? पासून इथंच राहतो आम्ही. इथले तुम्ही मूळ नागरिक आहात. काय इथले प्रश्न आहेत अजूनही प्रलंबित? तर इकडचंच मूळ हे आहे. तर आम्हाला प्रश्न आहे की इथं कचरा वगैरे काढतात, बरोबर काढत नाही. सगळे पक्ष येतात, कामं करतात, आपले जातात, पैसे घेऊन निघून जातात सगळे. आता प्रचारासाठी येत असतील ना कोणते ना कोणते प्रश्न? येऊन गेले सगळे येऊन गेले. कोण कोण आले होते? शिवसेनेवाले येऊन गेले. ठाकरे की शिंदे? ठाकरे लोक येऊन गेले आता. तर आणखी इथल्या काही लोकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथे अनेक छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. अशा गल्ल्या आहेत जिथे सूर्यप्रकाश सुद्धा पोहोचत नाही, असे सुद्धा भाग आपण कव्हर करणार आहोत. इथले वेगवेगळ्या जाती धर्माचे जे लोक आहेत त्यांच्याशी सुद्धा बातचीत करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. तर इथे आपण बघू शकतो की सकाळची वेळ आहे, त्यामुळे बायका घरातली कामं करताना आपल्याला बघायला मिळत आहे. काकू, किती वर्षांपासून इथे राहतात? बहुत साल हो गए 6 महीने साहब. आणि काय करतात तुम्ही? आम्ही बर्तन घसने का जाते हैं. अच्छा, धुनी भांडी करायची कामं तुम्ही करतात? अच्छा. क्या वो कितना खाएगा कितना खाएगा, हम लोग बच्चे बाल बच्चे है. हाँ? फिर वो बच्चे लोग स्कूल है, पढ़ाई करता है, अभी क्या करने का. नेते येतात का इथे चक्कर मारायला? हाँ? नेते नहीं येतात? आता इधर नेता नहीं आता, कोई नहीं आता है. हम लोग क्यों जागता है, फिर पेपर दिया सब दिया, फिर भी कुछ भी नहीं करता वो लोग. क्या करने का अभी. कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही पेपर दिलं होतं, निवेदन दिलं होतं? वो कौन सा आया तर. हाँ, आदानी. धारावी पुनर्विकासच्या मुद्द्यावर तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर नेमकं?
वो बोलते हैं वो करेगा बोलता कर रहा नहीं, अभी क्या करे. आणखी इथे काही महिला आहेत त्यांच्याशी पण आपण बोलूयात. तुम्ही किती वर्षांपासून इथे राहतात? मी आता 15 वर्षाला इथे लग्न झालं माझं. काय इथले प्रश्न आहेत? काय तुम्हाला वाटतं की कोणाला आपण मत दिलं पाहिजे धारावीच्या विकासासाठी? काय निवडून येवसरच येतात, पुन्हा काही येतच नाही. किती काय सगळं पेपर वगैरे घेऊन गेलात, गटर भरले काढायला पण ते येत नाहीत. सगळं पाणी घरापर्यंत येते आमच्या. पाणी घरापर्यंत पावसाळ्यात की आत्ताही? आता बी गटर पूर्ण आमचं मागचं गटर पूर्ण भरलं, सगळं घरापर्यंत पाणी येते. लहान लहान लेकरं मच्छर वगैरे चावतात. ताईंचं म्हणणं आहे की आता आता पावसाळा नाहीये, हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत, मात्र आत्ताही गटारा इतके तुंबतात इथे की अक्षरशः त्यांच्या घरांमध्ये पाणी शिरतं. आणि या संदर्भात बऱ्याचदा त्यांनी अर्ज दिलेले आहेत, निवेदन बऱ्याचदा त्यांनी दिलेले आहेत, मात्र तरी सुद्धा त्याची दखल कुठल्याही प्रकारची घेतली जात नाही. अक्षरशः घरात पाणी शिरल्यामुळे आरोग्याचे जे प्रश्न आहेत ते तयार होतात. मोलमजुरी करणारी ही माणसं आहेत, मात्र आयुष्यातला दिवसातला त्यांचा वेळ ही सगळी कामं करण्यातच निघून जातो. बाहेरची कामं करून आल्यानंतर घरी आल्यानंतर त्यांना असे बरेच मुद्दे जे आहेत, जे घरात पाणी शिरणं वगैरे असेल, अशा प्रॉब्लेम्स त्यांना फेस करावे लागतात. इथे आपण ताईंसोबत आलेलो आहोत आणि इथे आपण बघू शकतो या गल्लीतून तुम्ही जातात रोज? अच्छा अच्छा. आणि बघा गटर किती भरले, आमचं गज भरले. त्या गटारात इतकं पाणी तुंबलंय की ते आपण इथे बघू शकतो की ते खाली आता पाणी सरकतंय. आणि इथे एक आजी आहेत, त्या बोलण्याचा प्रयत्न करतायत. किती घाण आणि कसं राहायचं तुम्ही सांगा. हा, पाणी येतं, मच्छर येतात, पोरं आमची लहान लहान आहे, ते काय करायचं? आम्ही बिमारी वाढल्यावर आम्ही कुठलं गरीब माणसांना पैसे घालायचे? हा, सांगा आम्हाला. आजी कुठले नेते येत नाही का इथे? त्यांना तुम्ही सांगत नाही? कोणी येत नाही, वरडून वैताग आला, कोणी येत नाही इकडं. हा म्हणतात आणि जातात, हा म्हणतात, मत मागा येतात, तेवढे राम राम करतात, हात मिळत की झालं, खुर्च्या भेटल्या की गेलं निघून. हा, खुर्च्या झाल्या की गरीबाला विचारतो कोण नाही विचारत. हे बघा काय यायचं तर आम्ही मत देणार, तर एक नाही मत आमच्या गलीचं देणार. कोण बी बसून नगरसेवक कुठलेच नेते इथे येत नाही असं तुमचं? येत नाहीत बा, कोणच येत नाहीत. गेल्या वर्षी मतदान झालं ना, त्याला बोलले गटरच, मला मी येऊन गटर काढतो, ते अजून येतं खुर्ची भेटल्यावर. तू सांग मला आम्ही काय करायचं? हे कोणत्या कधीचं आहे? हे कधी चिटकवलंय हे? अच्छा, गेल्या इथे आपण बघू शकतो की विकासाचे मुद्दे जे आहेत ते प्रलंबित आहेत, लोकांचे प्रश्न सोडवले जात नाही, नेते इथे येत नाही. मात्र नेत्यांचे निवडणुकीच्या प्रचाराच्या ज्या स्टिकर्स आहेत, जे पोस्टर आहेत, ते बरोबर या गल्ल्यांपर्यंत पोहोचतंय. हे फार मोठी आयनी आहे ही खरं तर. काय आहे हे गलीच्या प्रश्नाचे? काय प्रश्न आहे? किती घाण आहे, कसं राहायचं सांग बरं तू. हा, पाठीमागलं मच्छर, पुढलं मच्छर, कसं राहायचं आम्ही लोकांनी? आज 50-60 वर्ष झाली झोपड्यांना, आज नाही आम्ही राहत. हा, कोण कचरा टाकतो, कोण काय करतं, किती ओरडायचं, किती भांडायचं, तू सांग मला. हा, एक नेत्या येत ना, आता मत मागायला सगळे येत्यानी. हा, पाया पडत्यानी झालं, खुर्च्या भेटल्या त्यांना की कोण पब्लिक आहे, कोण काय बघाय कोण येत नाही. हा, सगळे भाडून ठेवल्याचे मुसलमानाचे आणि खोलीवाले आपले गेल्यात राहायला. आम्ही 10-12 खोल्या तेवढ्या जुन्या आहेत, त्यांना सारे भाडून राहायचे. या गटारी इतक्या तुंबलेल्या आहेत आणि त्याच्यातून इतका दुर्गंध निर्माण करणारा इतका घाण वास येतोय की अक्षरशः श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतोय. आणि वर्षानुवर्षांपासून ही माणसं इथे राहतात, लोक इथली हैराण झालेली आहेत, त्रस्त झालेली आहेत. बऱ्याचदा यांनी निवेदनं सुद्धा दिलेली आहेत, मात्र त्यावर काहीच होत नाही कुठल्याच पार्टीकडून, असं त्यांचं म्हणणं आहे. इथली लोक इतकी वैतागलेली आहेत की काही जण इथे घरं सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालेली आहेत. भाड्याने इथे लोक राहतात. आम्ही सगळ्यांना सांगतो, या गटाचं बघा, आमची पोरं ताप आणि मलेरिया, टायफर ताप, त्या किडे बिडे सगळे उंदीर मरतात, किडे ते सगळे घरात, आमच्या मोठे उंदीर आहेत, घरात शिरतात, सगळे किडे बिडे लागतात. वैताग आलाय आम्हाला. गटर कोणच नगरसेवक करत नाही. किती येऊन गेले, आता मी निवडणुकीला आले ते बोलले आमचं गटर केलं, आम्ही तुम्हाला वोटिंग देणार नाही, सरळ बोलले तोंडावर मी त्यांना. कोण आलं होतं? हे नकाशा आलेले, दारा येतात तर फेरी करतात, तर ती लोक आले होते, त्यांची मिसेस ते दोघं जण आलेले, पान बायका बी होते. मी म्हणलं तुम्ही आमचं गटर केलं, आम्ही तुम्हाला वोटिंग देणार नाही. गटर साफ करायला कोण येत नाही, गटर बी कोण साफ करायचं, आम्हाला वैताग आलाय नुसता. आमच्या पोरांना सारखा 15-15 दिवसाला मलेरिया, टायफॉइड होतो. इथे केवढे मोठे उंदीर आहेत, आमच्या घरात डायरेक्ट घुसतात. गटरामधले किडे, मोठे किडे आमच्या घरात येतात. आम्हाला जगायला नको केलं ह्या लोकांनी. गटर साफ करायला पण नाही येत, दुर्वाला पण कोण येत नाही आमच्या इथे. किती जण तुम्ही राहतात ताई? किती मुलं आहेत?
आम्हाला एक लहान मुलगा आहे, आमच्या घरात अजून 2-3 लहान मुलं आहेत, माझ्या बहिणीची मुलं आहेत. आम्हाला जगायला नको केलं. एवढी घाण आहे या गल्लीमध्ये, कोणच येत नाही, गटर साफ करायला येत नाही, धुरवायला येत नाही, कोणच येत नाही. मच्छर तर नुसते 15 दिवसाला आमच्या पोरांना टायफॉइड मलेरिया होतो. किती वर्षांपासून ताई तुम्ही इथे राहता? आता आमचं बालपण इथेच गेलं, आम्ही लहानापासून इथेच आहे, लग्न करून इथेच आम्ही राहतोय. म्हणजे इथेच जन्मले आणि इथेच इथेच रहिवाशी इकडचेच आम्ही. काय नाही म्हणतात, होऊ शकत नाही म्हणतात, सरळ सरळ म्हणतात की काय होऊ शकत नाही. आम्ही प्रयत्न केले, होऊ शकत नाही, सरळ म्हणतात. असं कसं होऊ शकत नाही? नुसतं वैताग आणलं एवढ्या मोठ्या गटाराने, सगळं पाणी घरात येतं पावसाचं. भरणी केली नाही किती दिवस झालं, धुरवाला आला नाही, कचरेवाला आला नाही, कोणच येत नाही या गल्लीला. सगळ्यांनी वाळीत टाकलं या गल्लीमध्ये. आम्हाला जगायला नको झालंय. सारखं 15 दिवसाला महिन्याला आमच्या पोराला आज टायफॉइड झाला, उद्या मलेरिया झाला, आज टायफॉइड मलेरिया, सारखं हेच चाललंय. आता दोन्ही ठाकरे एकत्र आलेले आहेत, शिंदे फडणवीस एकत्र काय आम्हाला लढतात, उपयोग मात्र आहे? कोणीच नाही. काहीच उपयोग नाही आम्हाला, काहीच उपयोग नाही. जो तो झालाय ना, आपले घर भरायला झालेत, नुसते आपापले पोट भरायला झालेत. आम्हाला धारावीला कुठे काय आम्हाला काय करून देत आहेत ते लोक? आम्हाला काहीच सवलत देत नाही ती लोक. धारावी म्हटलं तर रिक्षावाला सुद्धा यायला तयार नाही, एवढं आमचं नाव खराब करून ठेवलं या लोकांनी. धारावी आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हटली जाते. आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टीच ही राहावी किंवा ती स्थिती बदलावी यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नेत्यांकडून होत नाहीये. आता प्रयत्न करतायत, करणाऱ्याला पण करून देत नाहीत ना. सगळे जो तो म्हणतात खायला उठलाय, खायला उठलाय. आता कोण खायला उठलाय काय माहिती. झोपडपट्टी मधल्याला हकलवणारे काय हकलवणारे, कधी कुठे हकलवणारे माहिती नाही. आणि झोपडपट्टी मधल्या हकलवल्या झोपडपट्टी मधले काय पागल आहेत? एक जाईल, 2 जाईल, अशी या खंडातली 1 नंबर झोपडपट्टी आहे. सगळेजण जाणार आहेत, तुमच्या उरावर नाचतील सगळे धारावीवाले. कोण जाणार नाही धारावी सोडून. तर दर 15 दिवसाला आरोग्याचे इतके प्रश्न इथे उपस्थित होत आहेत. ताई भावनिक झालेल्या आहेत, इतका त्यांना त्रास होतोय. कोणत्याही आईला साहजिक आहे वाटणं, आपण इथेच जन्मलो, इथंच राहिलो आणि आताही आपल्या पोरांना ह्याच अवस्थेत इथे जगावं लागतंय. दर 15 दिवसाला त्यांना मलेरिया किंवा टायफॉइडची लागण होतीये. खूप जास्त हे धक्कादायक आहे. इथे आणखी काही महिला आहेत, त्यांच्याशी पण आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात. आता तेच गटराचं सांगितलं तुम्हाला, गटराचं ते पोरं आमचे आजारी पडतात, दुसरं काही नाही. आणि तो कोबा बी करत नाहीत. आम्ही स्वतः गेलो, हे लय घाण होतं. कोबा म्हणजे ह्या फरशा वगैरे तुम्ही स्वतः लावल्यात? स्वतः लावलेत. हे कुणी लावले नाहीत. नगरसेवक तर येतच नाही, जातात घेल वटी बसल, तो येणार नाही. गटराचं मी काही करू शकत नाही म्हणतो, गटराचं मी काही नाही करणार असं बोलतोय तो नगरसेवक डायरेक्ट. कुठल्या पक्षाचा नगरसेवक आहे, काय नाव आहे? शिवसेना. शिंदेचा? शिंदेचं नाही, ठाकरे गटाचा. शिंदे झालं. हे आता मशाल घेऊन बसलेत ते. हा काय नाव आहे, काय नाव आहे त्या नगरसेवकांचं? काय ग नगरसेवकचं ते नकाशे. नकाशे त्यांचे मिसेस आल्या होत्या, त्यांना पण आम्ही सांगितलं की आमचं गटराचं काम पहिलं करा, मग आम्ही तुम्हाला निवडून देतो. आम्हाला काहीच तुम्ही सोयी सुविधा देत नाही, तर तुम्हाला आम्ही कसं निवडून द्यायचं? शौचालय वगैरेची सोय आहे? शौचालय इथं आम्ही जात नाही, गव्हर्नमेंट जात नाही, पैसे देऊन आम्ही त्या शौचालयामध्ये जातो. इथं घाण एकदम, शौचालय बी साफ करत नाही. म्हणजे गव्हर्नमेंटचं शौचालय आहे पण ते स्वच्छ नसतं, त्यामुळे तुम्ही प्रायव्हेट पैसे देऊन जातो, पैसे देऊन जातो आम्ही प्रायव्हेट मध्ये. आपण बघू शकतो की सकाळची वेळ साधारण आता 10:30 पावणे 11 वाजतात. मात्र टॉर्च लावण्याची इथे वेळ आली आहे, म्हणजे सूर्यप्रकाशच पोहोचू शकत नाही अशी स्थिती आता इथे आपल्याला दिसतीये. साधारण 10-10:30ची ही वेळ आहे. आजी एका गल्लीत आपल्याला घेऊन जात आहेत. ही गल्ली आपण बघू शकतो की एक माणूस फक्त इथून जाऊ शकतो अशी ही गल्ली आहे. ॲट अ टाइम 2 माणसं सुद्धा इथून चालू शकत नाही, किंवा समोरून कोणी माणूस आला तर आपल्याला परत मागे जावं लागेल अशी स्थिती आहे. प्रत्यक्ष डोळ्यानं बघा. ते आपण बघू शकतो की इतका दुर्गंध आहे. शौचालयांचं सुद्धा घाण पाणी इथे येऊन साचलेलं आहे आणि त्यालाच लागून असलेली ही घर आहे. धक्कादायक म्हणजे ह्या शौचालयांच्या वरच पिण्याच्या पाण्याचे पाईप आहेत, ज्याच्या माध्यमातून लोकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचतं. आजी, पिण्याच्या पाण्याचे पाईप टाकल्यात, त्याच्यामुळे गटराचं पाणी जात नाही. ही घाण सगळी वर चढते. मग आमच्यात भांडणं लागतात. जर सूर्यवंशी होता तो बिचारा रोज काढायचा गटर, रोज तो जरा पाणी. कोण होतं तेव्हा? सूर्यवंशी. पाईप काढायला सांगा, काढून ना थोडं उंच केल्यावर ना चांगलं होईल आपल्या. सिद्धेश, तिकडे तू कॅमेरा दाखव. तिकडे काही महिला उभ्या आहेत आणि त्या महिला संताप व्यक्त करतायत. 50 रुपये त्यांना द्यावे लागतात ठेकेदाराला, नवीन माणसाला, आणि त्यानंतर मग हा कचरा सगळा साफ केला जातो असं त्या महिलांचं म्हणणं आहे. 50 रुपये देतो, खोटं नाही सांगत. त्या पोरांना घेऊन ये तो ना मुकदम काय म्हणतोय,
काय पाय पाय आम्ही लोक कशी साफ करणार असे म्हणते. पोहरी म्हणजे पाणी जाते, एवढं जिंका किडा सर्व येते आमच्या घरात. आता आम्ही काय करणार त्याच्या पुढं? 2 दिवसाला 3 दिवसाला दवाखान्यात जाते मी, दमा आहे मला. इथे पण दोन वेगळी जग आपल्याला बघायला मिळतात, दोन वेगळी विश्व आपल्याला बघायला मिळतात. इकडे आपण बघू शकतो की ज्याच्याकडे पैसा आलाय त्याचं घर उंच झालंय, ज्याच्याकडे पैसा नाहीये त्याचं घर आपण बघू शकतो की ते अजूनही खड्ड्यात आहे. या एवढ्या घरात 7-8 जण राहतात. कोई भी यानी जीतता है दूसरे के साथ में जाके मिलके सरकार बना लेगा. अगर हम किसी को नहीं भी चाहते हैं ना, फिर भी वो सरकार तो बना ही लेता है. किसको वोट देके कुछ मतलब ही म्हणजे नेता बघून मत दिलं की हे दुसऱ्या पक्षात जातात, त्यामुळे त्याचा काहीच उपयोग नाही असं म्हणतात. कुछ मतलब ही नहीं किसी को वोट देकर के. बस खाली हम आप आपस में झगड़ेंगे कि हम फला पार्टी के फला पार्टी के समर्थक हैं, बाद में उसके साथ में मिलकर वो लोग सरकार बना लेता है. कोणतेच नेते इथे येत नाही यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी, त्यामुळे मीडिया आली आहे हे बघून त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी या महिला इथे सगळ्या जमल्या आहेत. खड्डा रोड खड्डा होगा. किती वर्षांपासून आजी इथे राहत आहे? कितने साल से रहती हो यहाँ पे दादी? 60-70 बरस हो गए. हाँ, तो 70 साल से जैसी थी कंडीशन वैसी यहाँ पे? बम्बई में ये झोपड़ी पट्टी में. लेकिन हाँ. हम तो इधर 1060 साल से इधर है. जब भी पानी होता, जब भी इतना काम करने का, रात को खड्डे भरने का मिलता नहीं है. रात्रच्याला बैळभर काम करायचं आणि रात्रच्याला कुठून कुठून भर आणून खड्डे भरायचे. आणि आता इथं आम्ही भरलं व्यवस्थित गेलं ना, आता दुसरीकडे आम्हाला उचलून टाकतात म्हणताना मग कसं काय करायचं? आम्हाला हितच द्यायला पाहिजे, आम्हाला व्यवस्थित करायचं पाहिजे तर हितच धारायतच करायला पाहिजे. आम्हाला काय तर काम द्या म्हणून तर नाही दिले का त्यांनी काम. कोविडमध्ये मावशींचं म्हणणं आहे की कोरोना काळामध्ये आमच्या मुलांचे रोजगार गेले. मावशी या इकडे. आमच्या पोरांचे रोजगार गेले. मराठी आहेत मावशी, कित्येक वर्षांपासून ह्या परिसरात राहतात. पोरांचे रोजगार गेल्यानंतर आमची पोरं राज ठाकरेंकडे गेली, मात्र त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची मदत झाली नाही असं मावशींचं म्हणणं आहे. गेलेले उद्धव ठाकरेंकडे गेले. पण त्यांनी काय बोलले नाहीत, काय उत्तर दिले नाहीत. आझाद मैदानामध्ये जाऊ बसून आमचे पोरं आले आणि असंच मग आता कुठं पेशंट सांभाळायला जातात, कुठं बिगारीमध्ये जातात, पण कधी त्यांनी लक्ष नाही दिलं. जाऊन बसून आम्हाला काय तर काम द्या, आम्ही कोविडमध्ये काम केलं तर नाही त्यांनी दक्कल दिले काय सुद्धा. आणि आता वोटिंग आली की मग येतात आणि मग म्हणतात तुम्हाला असं करतो तसं, वोटिंग झाली का मग टांग मारतात बस. मतदानाच्या टायमाला तेवढा हात जोडत येतात, नंतर पुन्हा काय काम करत नाहीत. कुठले सर्व घाण तशीच राहते, गटर काढा येत नाहीत, सर्व घाण आहे दारानी. आणि हात जोडायच्या टायमाला येते इथं. हे काय इकडं सर्व गटार बघा, नुसतं फायपाचे तुझे गेले निसे एवढ्या अशा गटरांनी फायपा गेलेले आहेत. त्यांनी व्यवस्था करायला पाहिजे नीटनाटकी. कोणची बघा येत नाही, काय करा येत नाही. तर सर्व येतात हात जोडायला, तेव्हा दरवाजा ठोकून उठवतात आणि काय उपयोगच काम करतच नाही. काय किती घाण आहे तर दारापाशी साऱ्या संडास बिंडास येते. सकाळी 8 वाजता कसं रोडवर पाणी घाण असतं ते दिसेल की नाही. आम्हाला पाणी भेटत नाही प्यायला. मरणाचं पाणी घाण पाणी यायला लागले. आमच्या डरामात बी तसलंच पाणी, प्यायला बी तसलंच पाणी आहे. किडे येत आहेत असे मोठे मोठे गटरातले. येत आहेत ना सगळे किडे बिडे सगळे गटरामध्ये. काय करणार? काय लगेच नळाला घाण पाणी येतं आणि एवढं घाण येतं ना, वास पण येतो. म्हणजे पिण्याचं पाणी घाण येतं गटार भरले तर, म्हणजे ते गटाराचं पाणी त्या पिण्याच्या पाण्यात मिक्स होऊन येतं. एवढं भरतं, भरपूर भरतं पाणी, त्याच्यामुळे ते पाईपातून आम्हाला म्हणजे ते घाणेर पाणी प्यायला लागतं आम्हाला. हे फार भीषण आहे की पिण्याच्या पाण्यामध्ये गटारातलं पाणी आहे ते मिक्स होतं आणि ते पाणी यांना पिण्याची वेळ आता आलेली आहे. आणि ते इतकं दुर्गंध असतो या गटाऱ्यांचा सकाळच्या वेळेला की नाश्ता करतानाही यांना त्रास होतो असं त्यांचं म्हणणं आहे. मरणाचा वास येतो, नाश्ता करायला मन होत नाही, एवढा वास घाण येतोय. नुसतं गटार हलवलं तर वास येतोय. ते पाणी प्यायचं तर कवा. मावशी आधीचे नगरसेवक यायचे का? ते येत होते, पण आता जे आहे ते कोणच बघा येईना ना गेले. आता तर कोणच बघा लक्ष देत नाही. भरपूर त्रास आहे आम्हाला. खूप वैतागलो आम्ही. कोण निवडून आल्यापासून त्रास वाढला? आता हे नगरसेवक
आता म्हणजे नकाशे आल्यापासून काही इकडं केलंच नाही, काही गटाराची सुविधा केलीच नाही. आम्ही खूप वेळेला गेलो, काहीच उपयोग केला ना. BMC ऑफिसला 4 वेळेला गेलो आम्ही, काहीच उपयोग केला नाही. येतो करणार बोलतात, करतात नाही, येऊन बघून जातात. आम्ही कुठे कुठे गेला हे करा ते करा, येतात जातात. हा करणार दम घ्या, कोणच नाही करत. कोण एवढं घाण पाणी, एवढं वास येतो. गटर काढायला बोललं की काढत नाही, बोल हा करतात जातात. ते नगरसेवक आल्यापासून रोडच नाही बनवला, बोललं की बनवतच नाही. ते म्हणतात आम्हाला इथून वोटिंगच नाही भेटलं, म्हणजे इथून भेटलं तिथंच कामं करणार काय, इकडं कामं नाही करणार. हा, हे गटार एवढी भरती आहे, पाणी घाण गुडघ्यापर्यंत पाणी भरतंय, ते काय करणार. साफ करा बोललं की साफ पण नाही करत आहे. वोटिंग मागायला बरोबर येतात आहे, मग ते कामं कोणी करायचे. आम्ही स्वतःच काढतोय गटार आमच्या हाताने, ते काढतात आहे काय. मग हे फारच धक्कादायक आहे की जेव्हा नगरसेवकांकडे ह्या महिला जातात तेव्हा त्यांच्याकडून त्यांना सांगितलं जातं की तुमच्या भागातून आम्हाला मतदान झालेलं नाहीये, त्यामुळे आम्ही तुमची कामं करू शकत नाही, असं थेट नगरसेवकांकडून यांना सांगितलं जातं. आणि एक नाही, जवळपास या परिसरातल्या सगळ्या महिलांचं हेच म्हणणं आहे. ठाकरेंचे उमेदवार इथे मागच्या वेळेस निवडून आलेले होते, मात्र अजूनही ऑलरेडी लेट या निवडणुका होत आहेत, त्यात अजूनही जे प्रश्न आहेत इथले ते तसेच प्रलंबित आहेत. आता महापालिका निवडणुकांमध्ये या इथल्या प्रश्नांची काय आश्वासनं कोणाकडून त्यांना दिली जात आहेत, कोण यांना ठोस भूमिका यांच्या बाजूने घेऊ शकेल याचा अंदाज घेऊन धारावीकर जे आहेत ते मतदान करणार आहेत. नक्की काय होईल महापालिका निवडणुकांमध्ये ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एकंदरीत धारावीतलं हे जे विश्व आहे, जी अवस्था आहे, ते तुम्हाला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सगळ्याविषयी हे सगळं तुम्ही आता सविस्तर पाहिलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. लोकांचं म्हणणं, महिलांचं म्हणणं पण तुम्ही ऐकलेलं आहे. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतंय, तुमची मतं काय आहेत, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण ग्राउंड रिपोर्टसाठी मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामॅन सिद्धेश सोबत छाया काविरे, धारावी.